आत्ताचा कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये कधी कधी काही काही मुलं म्हणतात का आई बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं हो? नाही बांधला बंगला, नाही बांधल्या माड्या, नाही घेतल्या गाड्या, पण सांगू तुम्हाला नाही घेऊ द्या गाड्या, नाही बांधू द्या माड्या, पण आई बापानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या आईचे हे मोठे उपकार आहेत. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. हेच लागे घरी पायाला, हेच लागे घरी पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. ज्या आईनं जन्माला घातलं, जन्माला आपण आलो, आईनं त्रास सहन केला, आईनं कष्ट सहन केले, जन्माला आपण आलो, बापानं बोट धरलं, पालन पोषण केलं. मात्र अशा आई बापाचे उपकार आपण जीवनामध्ये कधी विसरायचे नाही. पण कधी कधी जिवंत असताना आई बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण लक्षामध्ये घ्या, लक्ष्मीसारखी आपली आई आहे, भगवंतासारखा आपला बाप आहे. त्या आई बापाची मान समाजामध्ये खाली जाईल आणि जिवंत असताना आपल्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येईल असं वर्तन आपण असावं. पण हल्लीच एक काळ आहे का खरंच वडिलांचा आदर केला पाहिजे, आई वडिलांचा आदर केला पाहिजे. पण लक्षामध्ये घ्या, 70 वर्षाचा आपला बाप आहे. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी मुलीसाठी किती काबड